धीरज परदेशी यांच्या मृत्यूची घोषणा होताच शहरात तणावपूर्ण शांतता. कापड बाजारासह मुख्य बाजारपेठ बंद. अहिल्यानगर शहरातील धीरज परदेशी यांच्या मृत्यूची घोषणा झाल्यानंतर शहरातील विविध भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कापड बाजार परिसर, घासगल्ली, नवी पेठ यासह शहरातील अनेक ठिकाणांवरील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील मुख्य चौकांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक चौकात पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. धीरज परदेशी यांच्या मृत्यूची बातमी शहरात पसरताच अनेक व्यापाऱ्यांनी खबरदारी म्हणून आपली दुकाने बंद केली. कापड बाजार, घासगल्ली, नवी पेठ आणि अन्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून असून शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. शहरातील परिस्थिती सध्या पोलिसांच्या नियंत्रणाखाली असून अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.